मी ह्या अगोदर कधीच घरी बासुंदी तयार केली नव्हती. आम्ही जेव्हा केव्हा खाल्ली तेव्हा बाहेरूनच आणून खाल्ली. पण ह्यावेळेस मी बासुंदी न तयार करता सुद्धा आपोआप तयार झाली आहे. कारण मी दूध गॅसवर ठेवलं होतं आणि मी बाहेरच कामाला लागली आणि गॅसवर दूध आहे ते माझ्या लक्षातच नाही. जेव्हा मिस्टरांनी पाहिलं तेव्हा म्हणले, आता याची बासुंदीच कर. आणि मी त्यात साखर टाकून फ्रीजमध्ये ठेवलं. माझ्या फ्रीजकडे जाऊ नका, कारण मी 2 दिवस गावाला असल्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये काहीही नाही आहे, मोकळीच आहे फ्रीज. आणि आज माझ्या नंदेचा मुलगा येणार आहे म्हणून मी सगळं केलं होतं, पण तो आलाच नाही. त्याच्यासाठी हा सगळा वेध केला होता. आणि ह्या सगळ्या भाज्या वायपट गेल्या, कारण आमच्यात खायलाच कोण नाही. आत्या अण्णा तर सासू-सासरे तर बाहेर आहेत, गावी गेलेले आहेत. आणि मग आम्हीच हे खाल्लं. मी बासुंदी खाऊन बघितली, खूपच टेस्टी झाली होती. आणि माझं एक पार्सल आलं. हे सिया सीड आहेत. रात्री पाण्यात भिजवून खाते वजन कमी करण्यासाठी. आणि हे ड्राय फ्रूट सीड्स आहेत. तेही वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आहे. खूप हेल्दी आहे ते. सकाळी उठल्यानंतर मी या दोन्हीचं पाणी पिते आणि रात्री त्यांना भिजवून ठेवते. रात्री असं भिजवून ठेवलं नाही ते सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी असं काही प्रकारचं होतं ते. आणि ह्यात भरपूर पाणी टाकून पिऊन टाकायचं. आणि बासुंदी कशी झाली हे खाऊन बघितलं, छानच झाली होती. आणि सकाळी माझ्या मिस्टरांसोबत जेवण ते करून मुलगा गेला त्यांच्यासोबत ऑफिसला. आणि नंतर येताना काही खाऊ घेऊन आला. आणि मला त्यांची फरमाईश रात्री अशी होती की आम्हाला मम्मा तू बटाटा चिप्स तळून दे म्हणून. मग तर त्यांना घरातच तयार करून दिले मी काय वेपर्स नाही आहेत माझ्याकडे. आणि नंतर रात्री त्यांची अशी काय भांडणं चालू होती चॉकलेटसाठी.